नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 26वा भाग वाचणार आहोत. भाग 26. दुसऱ्या दिवशी सकाळी युगा लवकर उठली. सगळं झटपट उरकून जाण्याच्या तयारीनं ती खाली उतरली. स्वयंपाकघरात जाऊन तिनं आपला पाट मांडला. तिची घाई पाहून स्वयंपाकीण काकूंनी विचारलं, "अगं बाई, युगाताई, 10 वाजले का?" "नाही, तुम्ही घाई करू नका. सावकाश होऊ दे तुमचं. फक्त काय काय झालंय तेवढं सांगा." "भाताची पातेली उतरलेली दिसते. शेगडीवर वरण उकळतंय. मला लवकर जायचं आहे. वरण भात वाढून द्या." वरण भात जेवून ती बाहेर पडली. संध्याकाळी नानांच्या आधीच ती घरी आली. पोस्ट मास्तरांकडे कुणालाशी पान सुपारी होती म्हणून. नाना शाळा सुटल्यावर परस्पर तिकडे जाणार होते. ती घरात शिरली. पुढच्या दारात पत्र पडलं होतं. पोस्टमन नुकताच येऊन गेला असावा. ते पत्र उचलण्यापूर्वीच अरुणचं हस्ताक्षर तिला दिसलं. मोठ्या उत्सुकतेनं तिनं ते पत्र उचललं आणि ती तिथंच झोपाळ्यावर टेकली. पत्र नानांना होतं. त्याला जागा मिळाल्याचं त्यानं कळवलं असणार. जयश्रीचा अंदाज काही खोटा नाही. म्हणजे मग आपल्याला इथून लवकर जायला मिळणार. मालतीबाईंना त्याप्रमाणे उद्याच कल्पना देऊन टाकू. महिन्याभरात दुसरी कुणी शिक्षिका त्यांना बदली मिळू शकेल. अरुणभाईला जागा कुठं मिळाली असेल? पण ते पत्र वाचल्याशिवाय कसं कळणार? आई कॉटवर पडली होती. ती जागीच होती. युगानं म्हटलं, "आई, अरुणभाईचं पत्र आलंय, फोडू का?" "फोड की, कुणी नको म्हटलंय." तिनं उभ्या उभ्यात झटकन पत्र फोडलं आणि मजकुरावरून नजर फिरवली. तीर्थरूप नाना यांना सा.न. विवी. कामाच्या व्यापामुळं तुम्हाला बरेच दिवसात पत्र पाठवू शकलो नाही. कामाचा व्याप म्हणजे ऑफिस कामाचा नव्हे, जागा शोधण्याचं काम. मी ज्या हॉटेलात राहत होतो ते अतिशय महागडं होतं. भरमसाठ पैसे देऊनही तिथली व्यवस्था अगदी बेकार होती. पण दुसरीकडं कुठं जागाच नव्हती म्हणून नाईलाजानं तिथं राहिलो होतो. रोज जागेच्या शोधात फिरत होतो. अनेक मित्रांना सांगून ठेवलं होतं, पण पत्ता लागेना. सध्या माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून प्रवेश मिळाला आहे. 15 दिवस झाले मी इथं राहायला आलोय. माझ्या या मित्राचा 4 खोल्यांचा ब्लॉक आहे. सगळी व्यवस्था अर्थात अगदी घरगुती आहे. मंडळी फारच चांगली आहेत. घरात आई वडील, धाकटी बहीण, तिच्या पाठचा कॉलेजात शिकत असलेला भाऊ. बहीण MSc ला आहे, भाऊ कॉमर्सला आहे. त्यांचे वडील पोर्ट ट्रस्टमध्ये मोठे ऑफिसर आहेत. माणसं फार सज्जन आणि उच्च संस्कारित आहेत. मला त्यांच्याच कुटुंबातला एक मानतात. माझ्या या मित्राचं म्हणजे मी राहायला आलोय या कुटुंबाचं आडनाव गुप्ते आहे. माझं इथं उत्तम चाललं आहे, तेव्हा माझी काळजी करू नये. इथं खोली मिळवणं मोठं कठीण काम आहे. पागडी डिपॉझिट शिवाय कुणी शब्द काढू देत नाही. 5,000च्या खाली कुणी उतरत नाही. तरी सुद्धा मी प्रयत्नात आहे. ती पत्र वाचित गेली तसा तिचा उत्साह ओसरत गेला. आशेचा फुगा पार फुटून गेला. तिनं पत्र बंद केलं. आईनं विचारलं, "काय लिहिलंय ग अरुणनं?" तिच्या कॉटवर पत्र टाकीत युगानं म्हटलं, "तसं विशेष काही नाही. पेईंग गेस्ट म्हणून एका कुटुंबात तो राहायला गेलाय." ती जिन्याकडे वळली तेवढ्यात आईनं म्हटलं, "अगं, मघा 4 वाजता माईंची सून आली होती. आतापर्यंत तुझी वाट पाहत बसली होती." खरंच गेल्या 2 दिवसात तिच्या प्रकृतीची आपण चौकशी केली नाही. माई घरी नाहीत हे माहीत झाल्यावर रुचिराची चौकशी आपण करायला हवी होती. उभ्या उभ्या तिच्याकडे जाऊन यायला हवं होतं. हो, हवं होतं खरं. पण चौकशी करणार केव्हा आणि जाऊन येणार केव्हा? सवड तरी होती का? अन खरं म्हणजे आपल्या चौकशी वाचून त्यांचं काही अडून राहिलंय का? स्वयंपाकीण बाई 24 तास आहे. गणेशपंत सकाळ संध्याकाळ खबर घेऊन जातात. अन रात्रंदिवस काळजी वाहणारा तिचा नवरा आहेच की. तिनं काहीशा अनिच्छेनं विचारलं, "मग घरी गेली का? काही काम होतं का तिचं?" "कोण जाणे. मी विचारलं नाही. पण करमत नाही, काही वाचायला द्या म्हणाली. मी म्हटलं, वर युगाच्या खोलीत काही पुस्तकं मासिक असलं तर बघ." ती वर गेली होती. पण घरी गेली की वरच बसली कोण जाणे. माझा डोळा लागला होता. युगा वर गेली. खोलीत शिरण्यापूर्वी दारातून डोकावून तिनं आज सभोवार नजर फिरवली. समोरची कॉट, खुर्ची रिकामी होती. गेली वाटतं ही घरी. ठीक, जाऊ दे, फार छान झालं. ती आत गेली. हातातली पुस्तकं टेबलाकडे ठेवण्यासाठी वळली. कॉट आणि टेबल यांच्यामध्ये खाली सतरंजीवर रुचिरा तोंडावर अर्धवट पदर घेऊन झोपली होती. बाजूला तिनं वाचायला घेतलेलं मासिक तसंच उघडं पडलं होतं.
तिच्या तोंडावरचा अर्धवट बुरख्यातून तिचा चेहरा थोडासा दिसत होता. किती निरागस, लोभस चेहरा. क्षणभर ती त्या निद्रिस्त चेहऱ्याकडे तशीच पाहत उभी राहिली. मग टेबलाकडे वळली. आवाज न करता तिनं आपल्या हातातली पुस्तकं हलकेच टेबलावर ठेवली. पर्स ठेवण्यासाठी ती कपाटाकडे वळली, पण कपाट उघडताना आवाज होईल म्हणून मागं वळून तिनं टेबलावर पर्स ठेवली आणि पायाचा आवाज न करता पुन्हा खाली गेली. न्हाणीघरात जाऊन तिनं हातपाय तोंड धुतलं आणि परत वर जाताना म्हटलं, आई, रुचिरा वहिनी वरच आहे, झोपली. ती वर गेली. रुचिरा उठून बसली होती आणि अस्ताव्यस्त पडलेलं मासिक बंद करून उठण्याच्या तयारीत होती. युगाला पाहताच ती झटकन उभी राहिली. अपराधी स्वरात तिने हलकेच म्हटलं, तुम्हाला मी इथं आलेली आवडणार नाही हे मला माहीत आहे, पण पण दुपारी मला घरी अगदीच करमेना, म्हणून मामींकडे येऊन बसले. पण त्या वडीलधाऱ्या, त्यांच्याशी फार वेळ काय बोलणार मी? मग त्याच म्हणाल्या की तुमच्या खोलीत काही वाचायला मिळेल. हे मासिक दिसलं. इथंच वाचीत बसले. जरा पडून वाचावं म्हणून लवंडले. वाचता वाचता केव्हा डोळा लागला कळलंच नाही. तिनं मासिक टेबलावर ठेवलं. युगानं हसू दाबून गंभीरपणे म्हटलं, आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनी सुद्धा एवढा लांबलचक खुलासा कधी करत नाहीत. नसतील करत, कारण त्यांच्या हातून अपराध घडतो तो नकळत घडतो. मी जाणून बुजून अपराध केलाय, मग लांबलचक खुलासा नको करायला? खुलासा संदिग्ध होतो आहे. या, इथं कॉटवर बसा. आता सांगा, हा अपराध कसला? तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडत नाही म्हणून मी नसताना माझ्या खोलीत आलात? तसं नव्हे, पण तुमच्याशी बोलायला मला आवडत नाही हे कुणी सांगितलं तुम्हाला? तुम्हीच. मी? केव्हा सांगितलं हे? त्या दिवशी तुम्हीच नाही का म्हणालात की आवड निवड परिचयानंतर उत्पन्न होते? अर्थात, बरोबर आहे. मग माणसानं परिचयच टाळला की आपण त्याला आवडत नाही असं नाही का झालं? छान. खोटं का आहे? काल मी तुमची किती वाट बघितली. आज सकाळी तरी उभ्या उभ्या येऊन जाल असं वाटलं होतं. परवा तुम्ही येऊन गेलात, मला किती बरं वाटलं. पण तुम्ही आलातच नाही. मी मनातून खूप खट्टू झाले. वाटलं? युगानं मध्येच म्हटलं, काही सुद्धा वाटायला नको. अहो, काल की नाही मुंबईची माझी एक मैत्रीण आली होती, तिच्या घरी गेले होते. तिथंच उशीर झाला मला. आज सकाळी पण तिला पोचवण्यासाठी म्हणून लवकर घराबाहेर पडले. असं होय. मी अगदी आपली अंधार पडून गेला तरी कितीतरी वेळ तुमच्या घराकडे पाहत वरच्या खिडकीत उभी होते. युगाची नजर तिच्या दृष्टीच्या अनुरोधानं खिडकीकडे गेली. तिनं बंद करून टाकलेली खिडकी सताड उघडी होती. ती खिडकी कुणी उघडली, तुम्ही? तिच्या स्वरात चीड होती. जणू ती म्हणत होती की जी भिंत मी माझ्या हाती रचली ती तू येऊन ढासळून टाकतेस की काय? तिच्या चिडक्या स्वरानं रुचिरा एकदम वरमली. घाईघाईनं खिडकीकडे जात तिनं म्हटलं, हो, मीच उघडली. ती उघडायची नव्हती का? मला माहीत नव्हतं. बंद करून घेते. युगानं स्वतःला सावरलं. ती हसली. छे, उघडी राहिली म्हणून तसं काही बिघडत नाही. पण त्या खिडकीलगत परसात पेरूची, आंब्याची झाडं आहेत ना, त्यांच्यावर पोपट चिमण्या असतात. पोपट कर्कश आवाज करीत खिडकीत येऊन बसतात आणि चिमण्या तर मेला असा उच्छाद मांडतात. आरशावर बसून सारख्या चोची मारत राहतात आणि चिवचिवाट करीत अशा भांडतात. त्यांचा त्रास नको म्हणून मी आपली ती खिडकी नेहमी बंदच ठेवते. असं होय, मला नव्हतं माहीत. ती उघड्या खिडकीशी जाऊन उभी राहिली. बाहेर नजर फिरवून तिनं म्हटलं, युगाताई, या खिडकीतून आमचं सगळं घर अगदी स्पष्ट दिसतं. बघा ना, आमच्या पडवीत काकू तांदूळ पाखडायला बसलेत, त्या दिसतात. नव्हे, त्यांच्या पाखडण्याचा आवाज सुद्धा इथं स्पष्ट ऐकू येतोय. जणू युगानं अजून ते बघितलं नसावं इतक्या उत्साहानं रुचिरा तिचं लक्ष वेधीत होती. जवळ येऊन बघण्याचा आग्रह करीत होती. आणि युगाताई, समोरच्या माझ्या खोलीची खिडकी बघा ना, अगदी या खिडकी समोर येते. वाटतं इथून लांब हात केला तर माझ्या खिडकीत पोचेल. मी तिथून तुम्हाला हाक मारली तर नक्की तुम्हाला ऐकू येईल. काल मी त्याच खिडकीत उभी होते. या खिडकीतून ही दोन्ही घरं किती जवळ जवळ वाटतात बघा तरी. युगा नाईलाजानं खिडकीजवळ गेली. समोरची खिडकी? पलीकडून हाक मारली तर ऐकू येईल? हाकच कशाला, याच खिडकीत एकेकाळी जी व्यक्ती उभी राहत असे, न बोलता उभी राहत असे, तिची मूकवाणी तिला अगदी स्पष्ट ऐकू येत असे ना? हो, पण कोणे एकेकाळी? आज काय त्याचं? आता खिडकी, तिथून दिसणारा खोलीचा भाग
समोर खुंटीवर हँगरला पॅन्ट शर्ट लटकत आहेत काय, कोण जाणे. काही स्पष्ट दिसत नाही. ती खोली, ते घर पार रंग उडून गेलेल्या चित्रासारखं अगदी अस्पष्ट दिसतंय. आणि आता स्पष्ट दिसण्याची जरुरी तरी काय. रुचिरानं म्हटलं, मला काही करमेना. अगदी उदास वाटायला लागलं. म्हणून काकूना सांगून इकडे आले. आज सकाळी 11च्या एसटीनं हे नाशकाला गेलेत. नाशकाला? का? रात्री तार आली. मावस सासूबाईंची तब्येत आता जास्त आहे. त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. म्हणून हे तसेच सकाळी गेले. मग आता रात्री तुमच्या सोबतीला? तुम्ही आहात की? युगानं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. का? तुम्ही नाही येणार सोबतीला माझ्या? येईन ना. ह्याने म्हटलं की पंतांच्या मुलीला यायला सांगून जातो. तेव्हा मी म्हटलं, युगाताई माझ्या सोबतीला येतील. त्या असल्या की मला मग दुसरं कुणी नको. युगा हसली. हे ठीक. का? ठीक का? का नव्हे, मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही असं तुमचं मन तुम्हाला सांगतं. आणि तेच मन मी तुमच्या सोबतीला निश्चित येईन असा निर्वाळाही देऊन टाकतं. हो, निर्वाळा देऊन टाकतं. कारण तुम्ही मला आवडता आणि आपणाला जे माणूस आवडतं त्याच्या बाबतीत आपणाला कसलाही निर्वाळा देता येतो. युगा स्तब्ध राहिली. ते पाहून रुचिरानं म्हटलं, मी म्हणते ते खोटं का? सांगा. युगानं हसून म्हटलं, तुम्ही आता एवढा निर्वाळा दिल्यावर खोटं कसं म्हणायचं? बरं, तुम्ही कॉफी घेणार ना? अजून आमच्या काकूबाई आल्या नाहीत. चला आपण खाली जाऊया, मी कॉफी करते. रात्रीची जेवण उरकून माईंच्या घरी गेली तेव्हा रुचिरा जेवण उरकून माझघरात तिची वाट पाहत बसली होती. सोबतीला आलेले गणेशपंत बाहेर ओसरीवर गीतेचे श्लोक म्हणत बसले होते. स्वयंपाकीण काकू जेवायला बसल्या होत्या. युगाला पाहताच रुचिराचा चेहरा आनंदानं फुलला. उठून पुढं जात तिनं म्हटलं, किती उशीर केलात हो, मी केव्हाची वाट पाहते. युगानं आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं. नुकतेच 9 वाजत होते. उलट आज ती लवकर जेवायला बसली होती. जेवायला बसण्यापूर्वी तिनं नानांचा बिछाना घालून टाकला होता. आईचा बिछाना साफसूफ केला होता. इतर किरकोळ कामं झटपट उरकून टाकली होती. म्हणजे रोजच्या पेक्षा आज सगळंच लवकर होतं. तिनं हसून म्हटलं, फार उशीर झाला? तसा उशीर नाही, पण स्वयंपाकीण काकूनी मध्येच म्हटलं, पण केव्हाच्या परसदाराकडे डोळे लावून बसल्या आहेत आणि म्हणताहेत अजून युगाताई आल्या नाहीत. अर्धी रात्र उलटून गेली. रुचिरानं हसून म्हटलं, चला काहीतरीच काय बोलता काकू. आणि युगाताई, हातात पुस्तक कसलं घेऊन आला आहात वाचायला? वाचायला नाही, अभ्यास करायला. वहिनी, मुलींना अभ्यास करा म्हणून सांगण्यापूर्वी आम्हा शिक्षकांना अभ्यास करावा लागतो. म्हणजे उद्या शिकवायचा पोर्शन वाचून ठेवायचा. बरं, चला वर जाऊया. युगा घरून निघाली तेव्हाच तिनं मनाशी ठरवून टाकलं होतं की रुचिराच्या घरात कुणी नाही. ती एकटी आहे. तिनं सोबतीला बोलावलं तर अशावेळी तिच्या सोबतीला आपण गेलं पाहिजे. जाणं हा शेजार धर्म आहे, नव्हे आपलं कर्तव्य आहे. पण गेली तरी जिन्याची पायरी चढून वर जायचं नाही. युगानं म्हटलं, वर कशाला? वर नको. इथं माझघरातच झोपूया. मला सकाळी लवकर उठून जायचं आहे. वर झोपलं की जाग यायची नाही. रुचिरा काही बोलण्यापूर्वीच काकूने म्हटलं, युगाताई, इथं झोपलात तर अख्खी रात्र मच्छर फोडून खातील. वर मी 2 बिछाने घातलेत. मच्छरदाण्या सोडल्यात. मी रोज 5:30ला उठते. मी हाक मारीन तुम्हाला. रुचिरा उठली. चला. युगाला वाटलं तिला सांगावं, तुम्ही जाऊन झोपावर, मी तुमच्या खोलीत पाऊल टाकणार नाही. पण पुष्कळ वेळा मनात वाटलेलं उघड करणं उचित नसतं. चला ना युगाताई, विचार कसला करता? युगानं झटकन म्हटलं, छे छे, विचार कसला करणार? चला. ती मुकाट्यानं रुचिराच्या मागोमाग जिना चढली. रुचिरानं खोलीत जाऊन दिव्याचं बटन दाबलं. या ना आत. ती आत गेली. नाईलाजानं जड पावलानं आत शिरली. नकळत सभोवार तिची नजर फिरली. रुचिरानं हसून म्हटलं, हा रुचिरा राणीचा महाल. खरंच राणीचा महाल म्हणायला मुळीच हरकत नव्हती. कारण पुरुषवासाचं एकही चिन्ह तिथं दिसत नव्हतं. रुचिराचे कपडे, तिचं विविध साहित्य तिथं व्यवस्थित लावून ठेवलेलं होतं. म्हणजे दोघांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत की काय? कशी आहे माझी खोली? छान, तुम्हाला शोभेल अशी. आम्ही हनीमूनहून परतल्यावर यांनी ही खोली दाखवून म्हटलं, ही तुझी स्वतंत्र खोली. मी म्हटलं, स्वतंत्र म्हणजे? ह्यांनी म्हटलं, म्हणजे एकटीची.
बरं का युगाताई, माझ्या अगदी जिभेच्या टोकावर आलं होतं म्हणायचं की मी आता एकटी कुठे, दुकटी नाही का झाले, परतंत्र नाही का झाले. पण स्वारीचा स्वभाव भारी कडक आहे म्हणून आपलं चटकन सगळं गिळलं आणि हसून म्हटलं, म्हणजे हा तुमच्या राणीचा महाल. ठीक, पण तुमचं सामान कुठच्या खोलीत लावायचं? त्या समोरच्या खोलीत ठेवून दे. युगा ऐकत होती. ती मनात म्हणत होती, अभिचा स्वभाव कडक झालाय? त्याचा स्वभाव कडक नव्हता. किती सौम्य होता. तिनं हसून म्हटलं, वहिनी, अभिदादा घर म्हणजे हॉस्टेल समजतोय की काय? त्यांनी आपल्या खोलीचं हॉस्टेलच करून टाकलंय. जाऊन बघा एकदा खोलीत. रोज भाराभर पुस्तकं टेबलावर आणून टाकतात. तो पसारा आवरताना, खोली व्यवस्थित लावताना माझा जीव मेटाकुटीला येतो. सध्या तो फार वाचन करतो का? वकिलीचा अभ्यास सुरू केलाय ना? वकिलीचा? LLBचा? हो ना. सकाळी लॉ कॉलेजला जाण्यासाठी 8 वाजता बाहेर पडतात. तिथून परस्पर कॉलेजला जातात. संध्याकाळी स्टडी रूम ते सगळं उरकून 7-7:30ला घरी येतात. आणि मग जेवणाचं काय? सकाळी खाऊन जातात. दुपारी त्यांच्या कॉलेजचा प्यून येतो डबा न्यायला. असं. अन घरी आले की मग पुस्तकात डोकं खुपसून बसतात. चहा प्यायला चला ना खाली म्हटलं तर येतात, नाहीतर वर आणून ठेव आणि मग टेबलावर आणून ठेवलेला कप पार थंड होऊन गेला तरी त्यांचं लक्ष नसतं. आपल्याच नादात असतात. परवा मी चिडून चेष्टेनं म्हटलं, चीड आणि चेष्टा म्हणजे हो? हो, चीड आली तरी चेष्टेवारी घालवावी लागते. भारी तापट स्वभाव. म्हटलं, इतर पुरुष लग्न झाल्यावर अभ्यास सोडतात. तुम्ही लग्न झाल्याबरोबर पुस्तकांचा रोज ढीग आणून रचता आहात. त्यांनी म्हटलं, लग्न झाल्यावरच अभ्यासाला खरी सुरुवात होते. मी म्हटलं, MA झाला आहात, प्रोफेसर आहात, आता आणखी कसला अभ्यास करता आहात? LLBचा. LLB झाल्यावर PhD करणार आहे. मी म्हटलं, इतकं भराभरा शिकणार आहात, मग माझ्यासारखी कमी शिकलेली बायको केलीत कशी? त्यांनी म्हटलं, बायकोनं नवऱ्याची प्रत्येक बाबतीत बरोबरी करू नये म्हणून. आणि त्यांनी पुस्तकात डोकं खुपसलं. दोघी बिछाणावर पडल्या. रुचिरा बराच वेळ काही काही बोलत होती. माहेरची माहिती सांगत होती. बोलता बोलता ती गाढ झोपी गेली. पण युगाला झोप येईना. अभिनं आपली खोली वेगळी का ठेवली? अभ्यास करायचा म्हणूनच का केवळ? की ते एक निमित्त? अन LLBला सुरुवात केली. वकील होणं त्याला आतापर्यंत आवडत नव्हतं ना? वकील होणार का म्हटलं तर असा चिडायचा. म्हणायचा, मास्तर होईन पण वकील होणार नाही. आपण त्याला आणखी डिवचून म्हटलं होतं, म्हणजे आमच्या नेने सरांसारखा? अरे, नुसती वकिलीची परीक्षा पास होऊन चालत नाही. वकिली चालवायला अक्कल हुशारी लागते. डावपेच लढवावे लागतात आणि मुख्य डोकं थंड ठेवावं लागतं. आपणाला वाटलं आता तो चिडेल, पण तो खुशीत होता. त्यानं हसत म्हटलं, दुसऱ्यातले दोष दाखवण्याच्या मिशानं स्त्रियांना स्वतःच्या गुणांचं वर्णन करणं फार आवडतं. कळले तुझ्यातले गुण. पण युगे, संसारात दोघंही डावपेच लढवू लागलो तर संसार एक कुस्तीचं मैदान बनेल. अशा या अभिनं आता कसा वकिलीचा अभ्यास हिरिरीनं सुरू केलाय. माझ्यावर सूड उगवण्यासाठी की काय? मी MLLB होणार असं म्हटलं होतं म्हणून स्वतः माझ्या आधी होऊन दाखवतोय की काय? PhD ठीक, पण मध्येच ही LLBची ईर्ष्या का? रुचिराबरोबर त्याचं खरं प्रेम जडलं असेल का? कोण जाणे. पण रुचिरा सुखी आहे, तृप्त आहे. त्या अर्थी त्याचं प्रेम तिला पूर्णपणे निश्चितच मिळत असेल. म्हणजे त्यांचा संसार सुखाचा चालतोय. ठीक आहे, आनंद आहे, खरोखरच आनंद आहे. आपल्या नकारानं, प्रेमभंगानं तो दुःखी झाला असता तर त्यानं लग्न केलं नसतं, तर आपणाला अतिशय दुःख झालं असतं. मनाला नित्य टोचणी लागत राहिली असती. त्यातलं सत्य बाहेर पडून जननिंदेला कारणीभूत झालं असतं. आता सगळं कसं सुरळीत चाललंय. तो संसाराला लागला, सुखी झाला. हा आनंद माझ्या मनाला केवढं तरी धैर्य आणि उत्साह देत राहील. माझ्या लेखी सगळं कसं सुरळीत झालंय. तरी पण मग अजून त्याचा माझ्यावर राग का? साध्या स्नेहाचे 2 शब्द का नाहीत? शेजारी असूनही कधी फारसा दिसत नाही. आपणाला तो का टाळतो? पण मीही त्याला टाळत नाही का? त्याची गाठभेट होऊ नये म्हणून त्याच्या कॉलेजच्या विरुद्ध दिशेला असलेल्या शाळेत नोकरी धरली. शाळेत जाण्यासाठी घरातून आपण लवकर बाहेर पडतो. संध्याकाळी यायला उशीर होतोच. आपण त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा मुद्दाम टाळतो. तो पण आपल्या वेळा अशाच टाळीत असेल का?
सकाळी 8 पासून संध्याकाळी 7 पर्यंत तो घराबाहेर असतो. का? एवढं सबंध स्वतःला गुंतवून घेण्याचं त्याला कारण काय? आपल्याला टाळण्यासाठी? खरंच. अन आपण दोघं जर एकमेकांना टाळीत आलो तर गाठभेट व्हायची कशी? पण ती होत नाही हेच चांगलं नाही का? चांगलं आहे. पण त्याच्या मनात आपल्याविषयी अजूनही राग आहे का? साधे 4 शब्द सुद्धा त्यानं बोलू नयेत? आपण समोर दिसलो तर तोंड फिरवून निघून जावं? नाही. ही अशी इतकी विचित्र कठोरता आपण अपेक्षिली नव्हती. काही दिवस रागवेल, पण मग नंतर औपचारिक का होईना समोर दिसल्यास बोलेल असं वाटलं होतं. त्याचं कठोर वागणंही सहन करीन, पण लोकांच्या म्हणजे घरच्यांच्याच नजरेला विक्षिप्त दिसेल अशा तऱ्हेनं तो आपणाला टाळतो. हा जन्मभर असाच राग धरणार आहे का? सूड घेण्याची त्याची ही केवढी विचित्र तऱ्हा. अन हे शेजारगर तर टाळू म्हटलं तर टळत नाही. ही रुचिरा आता आपण होऊन येऊन चिकटली तर तिला जबरदस्तीनं ओढून बाजूला फेकायची कशी? इथून निघून जावं म्हटलं तर घरच्या अडचणी वेढून बसल्या आहेत. नानांची ओढाताण बघवत नाही. उघडपणे कुणालाही सांगता येत नाही. रुचिरा गाढ झोपी गेली होती. खाली पुढच्या ओसरीवर गणेशपंत झोपले होते. त्यांच्या घोरण्याचा आवाज वरपर्यंत ऐकू येत होता. तिची झोप पार उडाली. तिनं झोपल्या झोपल्या उशालगतच्या दिव्याचं बटन दाबलं. दिव्याची शेड रुचिराच्या बाजूला फिरवली आणि पुस्तक उघडून दुसऱ्या दिवशी शिकवायचा धडा ती वाचू लागली. 26वा भाग वाचून झाल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ आहे हे मला जाणवलं, म्हणून मी आजच 27वा भागही वाचणार आहे. आता आपण 27वा भाग वाचायला सुरुवात करू. आपला 26वा भाग वाचून झाला. आता आपण आजच 27वा भाग सुद्धा वाचणार आहोत. भाग 27. एप्रिल महिना सुरू झाला होता. दुसरा आठवडा संपला होता. उन्हाळा चांगलाच जाणवू लागला होता. युगाच्या शाळेच्या वार्षिक परीक्षा संपल्या होत्या. सकाळी शाळा आणि दुपारी पेपर्स तपासण्याचं काम चालू झालं होतं. युगा टेबलाशी बसून पेपर तपासण्यात मग्न होऊन गेली होती. पलीकडे खाली चटईवर रुचिरा मासिक वाचित पडली होती. तिनं विणायला घेतलेलं आपल्या भावी अपत्याचं लोकरीचं झबलं, सुया, गुंड्या सगळं साहित्य तिच्या बाजूला ठेवलं होतं. विणून कंटाळा आला म्हणून ते साहित्य तिनं जरा बाजूला ठेवलं होतं आणि मासिक घेऊन तिथं चटईवरती पडली होती. थोडा वेळ तिनं मासिक चाळलं. मग त्याचाही तिला कंटाळा आला. मासिक बाजूला टाकून तिनं म्हटलं, युगाताई. पेपरमधली नजर न हलवता युगानं म्हटलं, वहिनी, आपलं काय ठरलंय? काय ठरलंय मला नाही आठवत. काम चालू असताना एकमेकींशी अजिबात बोलायचं नाही. रुचिरानं पुन्हा बाजूला टाकलेलं मासिक उचललं, पण ते न उघडता ती युगाकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिली. गेले 4 महिने तिनं युगाशी मैत्री जोडली होती. अभिजित नाशिकला गेला होता त्या रात्री युगा तिच्या सोबतीला आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी युगा निघाली तेव्हा रुचिरानं विचारलं, आज रात्री पण सोबतीला याल ना? यायला पाहिजे म्हणजे आज रात्रीपर्यंत अभिदादा परत येणार नाही? नाही ना, उद्या दुपारी येतील. ठीक आहे, येईन रात्री. संध्याकाळी युगा शाळेतून परत आली तेव्हा रुचिरा तिच्या खोलीत बसली होती. तिला पाहताच रुचिरानं म्हटलं, मी तुमचीच वाट पाहत बसले. का? आमच्याकडे चहा घ्यायला चला. आत्ता? तुम्ही शाळेतून आत्ताच आलात, मग आता नाही तर केव्हा? नको वहिनी, आता अगदी कंटाळा आलाय. तुम्हीच आता माझ्याबरोबर इथं चहा घ्या. पण मी दुपारपासून अजून चहाच घेतला नाही. शंकरपाळी करून ठेवलीत. स्वयंपाकीण काकूना म्हटलं, तुमचा चहा तुम्ही उरकून घेऊन जा. युगाताई अन मी बरोबर घेऊ. अन मग केव्हाची इथं येऊन बसले. तिचं मन मोडणं युगाच्या अगदी जीवावर आलं. तिनं म्हटलं, बरं चला. आणि या बरं चला म्हणतच युगाशी तिची मैत्री वाढत गेली. रोज युगाकडे आल्यावाचून तिला करमेनासं झालं. हिचा शांत काहीसा अबोल स्वभाव असला तरी ही किती प्रेमळ आहे, उपकारी आहे. तिच्या गोष्टी सहज कधी निघाल्या तर माई म्हणतात ना, सुनबाई, युगा या घरी मुलीसारखी वाढली आहे. तिला हे घर परकं नाही. रांगती पोर होती तेव्हापासून ती या घरात वावरते आहे. घरात मुलगी नाही. मुलीची मला हौस. मोठी गुणी मुलगी. तुला तुझ्याबरोबरची दुसरी कुणी मैत्रीण इथं नाही. तिच्याकडे जात जावं. लग्नात आपण पाहिलंच ना की युगा घरच्या मुलीसारखी वावरत होती. एवढंच नव्हे तर अभिजितच्या मागं पंचारती धरून उभं राहण्याचा मान हिलाच मिळाला होता. भटजींनी आरडाओरडा करून त्या गर्दीतून हिला बोलवलं. एवढी ही हुशार, गुणी, पण पुढं पुढं करायची वृत्ती नाही. अन लग्नात सगळ्यांचा केवढा थाट होता.
पण हिचा वेश अगदी साधा होता. पण त्या साध्या वेशातही ही आसपासच्या लोकात उठून दिसत होती. सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. लग्नघरात माई पुष्कळशा गोष्टी हिलाच विचारून करत होत्या. स्वाभाविकच होतं म्हणा, कारण भाऊजी जाऊबाई दूर राहणारे, लग्न झालेली नणंद दूर, माईंच्या विश्वासातल्या जवळच्या अशा घरात युगाताईच होत्या. आपण आल्यावर युगाताई नोकरीत गुंतून गेल्या. आपल्या घरी त्यांचं येणं कमी झालं. त्या दिवशी स्वयंपाकीण काकूनी चेष्टेनं म्हटलं, युगाताई आता तुम्ही अगदी महाग झालात. युगाताईनं म्हटलं, व्हायलाच पाहिजे. आता वहिनी आल्यात तेव्हा नणंदेचा टेंभा मला दाखवायलाच पाहिजे. अन महाग झाल्याशिवाय टेंभा कसा दिसणार? पण टेंभा गर्व यांच्या स्वभावातच नाही. सुरुवातीला आपणाला वाटायचं की या खूप गर्विष्ठ आहेत, दुसरे आहेत, कुणाशीच या फारशा बोलत नाहीत आणि आपण कमी शिकलेल्या म्हणून आपल्याशी बोलायला त्यांना कमीपणा वाटत असणार. म्हणून माईनी सांगून सुद्धा यांचा अधिक परिचय करून घ्यायला आपणाला भीती वाटत असे. लग्न झाल्यावर सुरुवातीला आपणाला दुपारी अगदी करमायचं नाही, तेव्हा माई म्हणायच्या, रुचिरा चल, युगाची तुझी ओळख करून देते. आज नको, जाऊ केव्हा तरी. मागच्या परसात त्या केव्हा तरी दिसायच्या, पण आपणाकडे न पाहता घाईघाईनं त्या न्हाणीघराकडे जायच्या. वाटायचं फार गर्विष्ठ आहे ही. आता पडल्या पडल्या मागचं हे सारं मनात घोळवीत ती युगाकडे टक लावून पाहत होती. खरंच पुष्कळ वेळा माणसं जशी दिसतात तशी आतून नसतात. त्या दिवशी आपणाला बरं नाही असा निरोप जाताच किती तत्परतेनं ही धावून आली. किती मायेनं केलं. नुसतं औपचारिक म्हणून नव्हे, हिच्या करण्यात अंतरीचा उमाळा होता. त्या उमाळ्यामुळंच आपल्या मनातली भीती कमी झाली, संकोच गेला आणि हिच्याबद्दल ओढ वाटू लागली. आता एखादा दिवस हिच्याकडे आलं नाही तर मनाला चैन पडत नाही. तशी ती फारशी बोलत नाही, आपणच बडबडत असतो. पण हिच्या नुसत्या सान्निध्यात सुद्धा किती बरं वाटतं. तोंडानं फारसं बोलायचं नाही, पण हातानं सगळं करण्यात कुठंही उणेपणा नाही. विचार करता करता ती मोठ्यांदा खुदकन हसली. पेपर तपासण्यात गुंतलेल्या युगानं मान वर न करताच विचारलं, वहिनी एकदम एवढं हसू आलं? कसला विनोद वाचता आहात? मी वाचते कुठं, मी वाचत नाही, पडल्या पडल्या विचार करते आहे. युगानं मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं. 3:30 वाजले होते. 1 वाजता ती पेपर तपासायला बसली होती. हाताची बोटं दुखू लागली होती. पाठ आखडून गेली होती. तिनं हातातलं पेन बाजूला ठेवलं. पेपरांचा गठ्ठा नीट लावून ठेवला. पाठ ताट केली. खुर्ची फिरवून रुचिराकडे वळून घेतली आणि हसून चेष्टेनं म्हटलं, वहिनी खुदकन हसवणारा एवढा कसला विचार करत होता? नजरेसमोर पाळणा दिसत होता वाटतं. रुचिरानं लाजून म्हटलं, चला काहीतरीच. मी विचार करत होते की काही काही माणसांचे स्वभाव किती सारखे असतात. वहिनी ते स्वभाव सारखे दिसतात म्हणा, सारखे नसतात. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम आहे. कुणाचे तुम्हाला सारखे स्वभाव दिसले? ह्यांचा स्वभाव थेट तुमच्यासारखाच आहे. फार बोलायला नको, सदा गंभीर, एकसारखं वाचन नि अभ्यास, मोकळेपणी कधी गप्पा नाहीत. म्हणजे अगदी वृक्ष अन बायकोकडे दुर्लक्ष असंच ना? नाही तसं मुळीच नाही. तसे वृक्ष वाटले तरी बायकोकडे दुर्लक्ष नाही. बायकोची चांगली काळजी घेतात. प्रेमात कुठंही उणीव नाही, कसलीही कमतरता नाही. त्या बाबतीत मी सुखी आहे, समाधानी आहे. पण त्यांच्या प्रेमाची तऱ्हाच काही वेगळी आहे. युगा स्तब्ध राहिली. तिला हा प्रेमाचा विषय, ही प्रेमाची चर्चा नको होती. जी प्रीती तिनं आपल्या हृदयाच्या चोरकप्प्यात खोल खोल कुठंतरी बंदिस्त ठेवली होती, त्या प्रीतीला कुणाचाही स्पर्श होऊ नये, ती कुणाच्याही नजरेस पडू नये अशी तिची इच्छा होती. पण आता ही रुचिरा जिवलग सखीच्या विश्वासानं आपल्या नवऱ्याच्या प्रेमाची तऱ्हा सांगते आहे. त्या प्रेमाचं आगळं रूप दाखवते आहे. आपण अगदी पूर्ण समाधानी आहोत असाही निर्वाळा देते आहे. तिचं मन किंचित कंपित झालं. मर्मबंधातल्या ठेवीला अभावित धक्का लागला, पण ती स्तब्ध राहिली. रुचिरा सांगण्याच्या नादात होती. प्रीतीचं हितगुज मैत्रिणीजवळ सांगण्यात तिची चित्तवृत्ती तल्लीन होऊन गेली होती. तिनं म्हटलं, युगाताई तुम्ही आता म्हणालात ते अगदी खरं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक पुरुषाची प्रेम करण्याची तऱ्हा वेगळी असावी. काहींचं प्रेम अगदी उघड असतं. ते इतकं उघड असतं की त्याचा प्रत्यय हर घडी इतरांनाही यावा. आमच्या दादा बहिणीचं जोडपं असं आहे. आमच्या दादाला तुम्ही बघायला हवं. सदा चेष्टा मस्करी, त्याचा निरू निरू असा सारखा जप चाललेला असतो. युगानं हसून म्हटलं, वहिनी खरा जप हा नेहमी मनातल्या मनात करायचा असतो.
अभिदादा मनातल्या मनात तुमचा सारखा जप करीत असणार. वहिनी, अबोल प्रीती इतरांना दिसत नाही, पण ती खोलवर असते आणि हृदयानं जाणून घ्यायची असते. बोलता बोलता तिनं घड्याळाकडे पाहिलं. तिला हा विषय आता इथंच तोडायचा होता. तिनं हसून म्हटलं, वहिनी, आता 10 मिनिटांनी छोटी सुटी संपली. घंटा झाली हां. आता 5 वाजेपर्यंत पुन्हा काम. बरं का? आता नो बोलणं, नो डिस्टर्बन्स. तिनं पुन्हा खुर्ची वळवली. पेन उचललं. रुचिरानं विचारलं, युगाताई, तुमचा हा पेपरांचा ढीग केव्हा संपणार आहे? 8 दिवसात संपवलाच पाहिजे. त्यासाठी रात्रभर बसावं लागलं तरी बसलं पाहिजे. येत्या मंगळवारी रिझल्ट शीट तयार करायचा आहे. म्हणजे मी नाशिकला जाईपर्यंत तुमचं हे नो बोलणं, नो डिस्टर्बन्स काही संपायचं नाही. युगानं झटकन खुर्ची पुन्हा तिच्याकडे वळवली आणि काहीशा आश्चर्यानं विचारलं, नाशिकला जाणार तुम्ही? केव्हा? येत्या सोमवारी. इतक्या लवकर? तसं पाहिलं तर लवकर, पण माझ्या आईची इच्छा आहे की मला 7व्या महिन्यात न्यावं, कारण तिला तिथं कितीतरी डोहाळे जेवणं करायची आहेत. मी 7व्या महिन्यात गेले तर माईंनाही ते सोयीचं होणार आहे, कारण त्या नाशिकला माझ्या मावस सासूबाईंकडे येणार आहेत महिनाभर. आईचं पत्र आलंय की येत्या रविवारी ओटी भरणं करायचं. मुहूर्त चांगला आहे आणि सोमवारी इथून जायचं. युगाच्या नजरेसमोर सुलभाच्या नणंदेच्या डोहाळे जेवणाचा थाट उभा राहिला. तिनं म्हटलं, ओटी भरणं म्हणजे डोहाळे जेवण ना? रुचिरा लज्जित झाली. तिनं संकोचानं म्हटलं, हो. युगानं उत्साहानं म्हटलं, वाह, मग काय, रुचिरा बहिणींचा थाट आहे. सनई, चौघडा, जेवणाच्या पंक्ती, फुलांचा साज शृंगार. रुचिरा लाजली. मग मोठ्या उत्कंठेनं तिनं विचारलं, तुम्ही सजवाल मला? सजवीन की, जरूर सजवीन. वहिनी, वनदेवतेचा शृंगार तुम्हाला शोभून दिसेल. तोच करा तुम्ही. मी तुम्हाला छान वनदेवता बनवीन. मलाही तो खूप आवडतो. तुम्ही मनावर घेतलं. त्यात मनावर काय घ्यायचं? पण माईंचा, अभिदादाचा काय प्लॅन आहे? प्लॅन कसला? माईंना खूप हौस आहे, पण ह्यांना असलं काही आवडत नाही. कसलीच हौस नाही. माईंनी भटजींना बोलावून बेत चालवला तेव्हा ह्यांनी म्हटलं, माई, जेवढं आवश्यक असेल तेवढंच करा. मला तेही पसंत नाही, पण तुमची मनं नाराज व्हायला नकोत. थोडक्यात सगळं होऊ दे. भलते सोहळे समारंभ नकोत. मी अगदी खट्टू होऊन गेले. मला हे सगळं आवडतं बाई. अशा वेळी हौस नाही करायची तर केव्हा करायची? खरं की नाही? युगा क्षणभर स्तब्ध राहिली आणि मग तिनं म्हटलं, खरं आहे. माईंनाही खूप हौस आहे. त्यांनी ह्यांना म्हटलं, पुरुषांचं यात काही काम नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. हे तरातरा निघून गेले. माईंनी म्हटलं, रुचिरा, आपल्या घरात पुरुषांना कसलीच आवड नाही, कसली हौस नाही. तेव्हा तू उगीच खट्टू होऊ नकोस. मग त्यांनीच गणेशपंतांना बोलावून सगळं ठरवलं. माझ्या आईला पत्र घातलं. तसा फार मोठा समारंभ नाही करणार. गणेशपंत सगळं करणार आहेत ना? हो. मग त्यांचा उत्साह एवढा दांडगा आहे. तुमच्या लग्नाच्या वेळचा थाट बघितलास ना? तुमच्या घराविषयी त्यांना फार आदर आहे आणि कामाचा त्यांचा आवाका फार मोठा आहे. ते असा पसारा मांडतील आणि असा थाट उडवतील. रुचिरा मनापासून हसली. युगा उठली. चला खाली जाऊया. काकूंनी कैऱ्या उकडून ठेवल्या असतील. मी छानसं पन्ह बनवते. दोघी खाली गेल्या. युगा स्वयंपाकघरात पन्ह बनवू लागली. तिचे हात कामात गुंतले होते, पण मन विचारात गुंतलं होतं. स्वतःच्या नव्हे, माईंच्या विचारात गुंतून गेलं होतं. त्यांना सुनेच्या मनाला किती सांभाळावं लागतं. हर घडी मुलाच्या बाबतीत वेळ मारून न्यावी लागते. मुलाच्या स्वभावात झालेला बदल त्यांना कितीतरी तापदायक वाटत असेल. आपल्या घरात पुरुषांना कसलीच आवड नाही, हौस नाही. सुनेचं मन खट्ट होऊ नये म्हणून माईंनी हे खोटं सांगितलं. हे सांगताना त्यांचं अंतःकरण किती खिन्न झालं असेल. कारण अभि खूप हौशी होता. हो, आता होता असंच म्हटलं पाहिजे. पूर्वी घरात साधी सत्यनारायणाची पूजा असली तरी तो केवढी धांदल उडवून देई. उत्साहानं पूजेची तयारी, सजावट स्वतः करी. भटजींना शेकडो सूचना देई. वस्तूंची, कपड्यांची, सगळ्याची त्याला चांगली पारख आहे. खरेदी शास्त्र अवगत आहे. रंगसंगतीची चिकित्सा आहे. कुणाच्या लग्नमुंजीत अहेर द्यायचा असेल तर माई त्याला म्हणत, अरे, अरविंदचं लग्न आहे ना, काय भेटवस्तू देणार? अभि योग्य ती भेटवस्तू सुचवून लगेच आणूनही ठेवी. एकदा सुलभानं फिक्या जांभळ्या रंगाचं पातळ घेतलं होतं आणि युगे, नवीन घडी ही तूच मोड ना म्हणून आग्रह केला.
आपण घडी मोडली. नित्याप्रमाणे संध्याकाळी शाळेतून आल्यावर आपण माईंकडे गेलो. अभि स्वयंपाकघरात चहा पीत बसला होता. त्यानं चहाचा घोट घेऊन म्हटलं, शी. माईंनी विचारलं, काय रे, चहात साखर घालायला विसरले का? त्यांनी साखरेचा डबा उडून त्याच्या पुढे सरकवला. नाही ग. अन आपल्याकडे निर्देश करून वाईट तोंड करीत त्यानं म्हटलं, हे सोंग बघ, हिला हा रंग किती विशोभित दिसतो. कसली ग तुझी ही निवड? आपण खट्टू झालो. म्हटलं, अरे ही सुलभाची नवीन साडी, तिनं मला घडी मोडायला दिली. माईनी हसून चेष्टेनं म्हटलं, तुझी भारी चिकित्सक दृष्टी. मग युगाला कुठचे रंग खुलून दिसतात रे? आकाशी, लिंबू, आबोली, बदामी. आपण हसून मध्येच म्हटलं, बस बस, यादी वाढवू नकोस. इंद्रधनुष्याचे रंग मला पाठ आहेत, पण मला सगळ्यात कुठचा रंग आवडतो सांगू माई? कोणता ग? पांढरा शुभ्र. त्यानं चिडवीत म्हटलं, माई, स्वतःचं अज्ञान झाकण्याची ही पळवाट आहे. रंगसंगती कळते कुठं हिला? त्याच्या स्वभावाचे असे कितीतरी रंग, कितीतरी छटा, अनेक आठवणी. माई नाशकाहून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी आपणाकडे आल्या. आपण विचारलं, मावशींची प्रकृती कशी आहे आता? तशी बरी आहे, पण रुचिराची तब्येत इथं बिघडली होती ना, उलट्यांचा त्रास झाला. तू तिची खूप काळजी घेतलीस. आल्यावर तिनं सगळं मला सांगितलं. आपण म्हटलं, मग त्यात काय आहे? वहिनी म्हटली म्हणजे तुमच्या पश्चात वेळ प्रसंगी मला थोडं करायलाच पाहिजे. माझी जबाबदारी आहे ती. आणि वहिनींनी जेवढं फुगवून सांगितलं असेल तेवढं मला काही करावं लागलं नाही. काकू सगळं करत होत्या. माई काही बोलल्या नाहीत, पण त्यांचा चेहरा गंभीर झाला. अंतरीच्या दाबलेल्या कसल्या तरी व्यथा, वेदना त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर स्पष्ट उमटल्या. थोड्या वेळानं त्यांनी म्हटलं, बोलू नये, पण मनातील सल जात नाही. मन सारखं खात राहतं. फार चूक झाली असं वाटू लागतं. त्यांच्या बोलण्यातला संदर्भ ती समजली. तिनं म्हटलं, माई, मला तसं काही वाटत नाही. खरंच सांगते. तू सगळं मनातून पुसून टाकलंस. युगा, तरुणपणी मनाला वळण देणं सोपं जात असावं, पण आता माझ्या या उतार वयाला ते जमत नाही. एकटी पडले की पुन्हा पुन्हा मन एकच विचार कोतरीत राहतं की त्याच्या स्वभावात एकाएकी एवढा बदल कसा झाला. वाटत राहतं, तुझं मी फार नुकसान केलं. भलती स्वप्न मनाशी रचली. माई, पुष्कळशी स्वप्न आपल्या मनाच्या समाधानासाठीच आपण रचलेली असतात. पण तुम्ही माझं नुकसान केलं असं मुळीच नाही. माझं नुकसान झालंच नाही. मला उच्च शिक्षण घेण्याची खूप आवड आहे. माझं सगळं लक्ष आता तिकडेच लागलंय. मला वाटलं होतं युगा, त्याच्या लग्नानंतर तू आमच्याकडे येणार नाहीस, येणं बंद करशील. ते का म्हणून? कोण जाणे, पण त्या विचारानंच मनाची अधिक घालमेल व्हायची. युगा, तुझी मला इतकी सवय झाली. तू वयानं फार लहान आहेस, मी फार फार मोठी, पण मनानं तू मला अगदी बरोबरीची वाटतेस. तुझ्याखेरीज माझं मन कुठं मोकळं करावं असं वाटत नाही. पुष्कळ वेळा मन गुदमरून जातं. त्यांच्या स्वरात कंप होता. युगाचं अंतःकरण गलबललं. त्यांचीच नव्हे तर आपली सगळी स्वप्न तुटली म्हणून माईंना खूप खंत वाटते. त्या अंतर्यामी दुःखी असतात याची तिला जाणीव होतीच. तिनं हसून म्हटलं, माई, मला काही वाटत नाही. आणि तुमचं मन कशाला हो गुदमरून जातं? खरं सांगू का तुम्हाला, मला वाटतं माझ्या संसाराची ओढ तशी कमीच आहे. म्हणून म्हणते, झालं ते छान झालं. कोण जाणे, पण मनात काही अढी न धरता तू येतेस, मोकळेपणी वागतेस, म्हणून मनाला केवढं बरं वाटतं. म्हणूनच माईंसाठी ती जात होती. आणि आता तर रुचिरानं तिच्याशी स्नेह जोडला होता. युगाताई, तुमच्याशिवाय मला इथं दुसरी कुणी मैत्रीण नाही म्हणत आपली मैत्री ती दृढ बनवीत होती. आईपेक्षाही अधिक माया करणाऱ्या माईंना तिला तोडता येत नव्हतं. स्नेहार्द्र होऊन जवळ येणाऱ्या रुचिरालाही दूर ढकलता येत नव्हतं. एकूण हे घर काही सुटत नव्हतं. येऊ का? माईंचा आवाज आला. पाठोपाठ त्या आत आल्या. 27वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 28व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.